नमस्कार. भारतीय रिझर्व्ह बँकेत म्हणजेच आरबीआय मध्ये थेट ऑफिसर होण्याची एक जबरदस्त संधी आली आहे. आणि हो, ही संधी खास करून कायदा, इंजिनिअरिंग किंवा संरक्षण दलाचा अनुभव असलेल्यांसाठी आहे. चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. अगदी बरोबर, ही संधी थेट ऑफिसर पदासाठी आहे आणि पगार तर जबरदस्त आहे. देशाच्या सर्वोच्च बँकेत म्हणजे विचार करा, आरबीआय मध्ये काम करायला मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच प्रत्येक लहान सहान गोष्ट, प्रत्येक तपशील नीट समजून घेऊया. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या भरतीमध्ये जागा आहेत फक्त 21. हो, फक्त 21 जागा. याचा सरळ अर्थ काय होतो? तर स्पर्धा खूप तगडी असणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया आपल्याला लवकर करावी लागणार आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की आरबीआय मध्ये नोकरी मिळवणं म्हणजे काय. हे फक्त एक जॉब मिळवण्यापुरतं नाहीये. ही एक प्रतिष्ठा आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होण्याची ही एक संधी आहे. विचार करा, किती मोठी जबाबदारी आणि किती मोठा सन्मान आहे हा. बरं, मग आता प्रश्न येतो की नक्की कोणती पदं आहेत ज्यासाठी ही भरती निघाली आहे. चला पटकन एक नजर टाकूया. कदाचित यात आपल्यासाठीच एखादं परफेक्ट पद असेल. ओके, तर ही आहेत ती पदं. लीगल ऑफिसरसाठी 6 जागा आहेत, मॅनेजर सिव्हिलसाठी 2 आणि मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी फक्त 1च जागा आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर राजभाषासाठी 4 आणि सगळ्यात जास्त म्हणजे 8 जागा असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सुरक्षा या पदासाठी आहेत. चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा. कारण पद कितीही चांगलं असलं तरी आपण पात्र आहोत की नाही हे पाहणं सगळ्यात आधी गरजेचं आहे, बरोबर? तर नीट लक्ष देऊन ऐका. ज्यांच्याकडे LLB पदवी आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 32 वर्षे. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्ससाठी ही मर्यादा 21 ते 35 वर्षांपर्यंत आहे. ज्यांनी राजभाषा विषयात मास्टर्स केलंय त्यांच्यासाठी वय 21 ते 30 वर्षांच्या आत हवं. आणि माजी सैनिक अधिकाऱ्यांसाठी वयोमर्यादा 25 ते 40 वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे, समजा पात्रता आणि वय दोन्ही जुळत असेल तर पुढचा प्रश्न येतो पगाराचा आणि अर्ज कसा करायचा याचा, हो ना? चला आता याच महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. आणि आता ती गोष्ट ज्याची सगळेच वाट पाहत असतात, पगार. तर या पदांसाठी महिन्याचा पगार साधारणपणे 1,26,540 रुपयांपासून सुरू होऊन जास्तीत जास्त 1,53,675 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे विचार करा किती जबरदस्त पॅकेज आहे हे. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीसाठी अर्ज फी आहे 600 रुपये प्लस GST. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही फी फक्त 100 रुपये प्लस GST आहे. आणि जे आधीपासूनच आरबीआय मध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही आहे. आता या तारखा अजिबात विसरायच्या नाहीत. अर्ज सुरू होणार आहेत 6 फेब्रुवारीला आणि शेवटची तारीख आहे 26 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे आपल्या हातात फक्त 20 दिवसांचा वेळ आहे अर्ज करण्यासाठी. आणि परीक्षा होईल 14 मार्चला. त्यामुळे तारखा कुठेतरी लिहून ठेवा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, जागा खूप कमी आहेत, फक्त 21. त्यामुळे निर्णय घ्यायला आणि अर्ज करायला अजिबात उशीर करायचा नाहीये. तर शेवटची तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 26 फेब्रुवारी. वेळ खूप कमी आहे आणि जागा तर त्याहूनही कमी. त्यामुळे जर पात्रता पूर्ण होत असेल तर जास्त विचार करत बसू नका, पटकन अर्ज करून टाका. तर मग देशाच्या सर्वोच्च बँकेत एक शानदार करिअर घडवण्याची ही संधी घ्यायची की नाही, हा एक निर्णय खरंच आपलं भविष्य बदलू शकतो. त्यामुळे यावर नक्कीच विचार करा.